नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण आज रामायण या बहुचर्चित हिंदी सिनेमाबद्दल आपण बोलणार आहोत. रामायण या सिनेमाची सध्या बरीच हाईप चालू आहे आणि त्यामध्ये कोण कास्ट आहे, कोणी कोणतं पात्र केलेलं आहे आणि कथा कशी असेल आणि दिग्दर्शन कसं असेल याबद्दल चाहत्यांची बरीच उत्सुकता आहे. रामायण सिनेमा हा नितेश तिवारी दिग्दर्शित हा सिनेमा आहे. याचे निर्माते नमित मल्होत्रा आहेत. चित्रपटाची कथा ही महर्षी वाल्मिकी यांच्या रामायण या प्राचीन हिंदू महाकाव्यावर आधारित आहे. तर यामध्ये अर्थातच प्रभू श्रीराम, माता सीता आणि रावण यांच्या जीवनातील महत्वाच्या संघर्षावर आधारित आहे. हा चित्रपट दोन भागात विभागला गेला आहे. पहिल्या भागात प्रभू श्रीरामांचे बालपण, विवाह आणि वनवासावर लक्ष केंद्रित केलेलं असेल आणि दुसऱ्या भागात मा सीतेचे अपहरण आणि लंकेतील युद्धाची कथा दाखवली जाईल. रामायण या सिनेमात बऱ्याच मोठ्या कलाकारांची वर्णी आहे. बॉलिवूड मधले बरेच मोठे मोठे कलाकार या सिनेमात त्यांचं कास्टिंग केलेलं आहे आणि सिनेमाबद्दल बऱ्याच चाहत्यांची उत्सुकता असणार आहे की हा दुसरा आदी पुरुष बनायला नको. तर याचं टीजर नुकतच निर्मात्यांनी लॉन्च केलं आणि ते बघून बऱ्याच लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया आहेत. रामायण सिनेमामध्ये मुख्य कलाकार म्हणजे प्रभू श्रीराम यांचं पात्र ज्या कलाकारांनी केलं आहे त्याचं नाव आहे रणबीर कपूर. बॉलिवूडचा हा मोठा कलाकार आहे, मोठा अभिनेता आहे आणि अॅनिमल या सिनेमानंतर आता प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत तो आपल्याला दिसणार आहे. मा सीतेचं पात्र दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिने केलेलं आहे. रावण हे जे पात्र आहे रामायणातलं अतिशय महत्वपूर्ण पात्र आणि ते पात्र साकारलं आहे आपला केजीएफ फेम यश याने. हनुमान यांचं पात्र साकारलं आहे सनी देओल यांनी. लक्ष्मणाचं पात्र साकारलं आहे अभिनेते रवी दुबे. सोबतच काही सहकलाकार सुद्धा आहेत. यामध्ये रकुलप्रीत सिंग हिने शूर्पणखाचं पात्र साकारलं आहे. याचं दिग्दर्शन नितेश तिवारी ज्यांनी दंगल आणि छिछोरे हे दोन सिनेमे दिग्दर्शित केलेले आहेत. याच सिनेमाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी रामायण हा सुद्धा दिग्दर्शित केलेला आहे. आता या सिनेमात काजल अगरवाल हिने मंदोदरीचं पात्र साकारलं आहे. अरुण गोविल यांनी दशरथ हे पात्र साकारलं आहे. अरुण गोविल तुम्हाला माहितीच असेल, जे रामानंद सागर यांचं रामायण होतं त्या रामायणात प्रभू श्रीरामांचं पात्र यांनी साकारलं होतं. अगदी घराघरात हे पात्र त्यांनी पोहोचवलं होतं. आता पुन्हा ते आपल्याला या सिनेमात दिसणार आहेत. टीजर बद्दल बोलाल तर टीजर मध्ये बरेचसे दृश्य हे प्रभू श्रीरामांच्या संदर्भातील आहेत. त्यांचा राज्याभिषेक असेल, प्रभू श्रीरामांचं त्यांच्या दरबारातलं किंवा त्यांच्या महालातील जे दृश्य असतील तो पण इथे इन आहे. तसेच मा सीतेचं स्वयंवर असताना जे धनुष्य प्रभू श्रीरामांनी उचललं होतं त्याचा पण एक प्रसंग इथे आहे. प्रभू श्रीराम ज्यावेळी वनवासामध्ये होते त्यावेळी त्यांना काही दानवांसोबत लढावं लागलं. त्यातीलच हा एक हा प्रसंग ज्यामध्ये ते 14 वर्ष वनवासामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि मा सीता निघालेले असतात आणि ही रात्रीची वेळ असते. त्यामुळे त्या राज्यातील प्रजा पूर्ण त्यांना भेटण्यासाठी आलेली असते. तर हा दरबारातील प्रसंग आहे. यामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि मा सीता त्या दरबारामध्ये उभे आहेत आणि त्यांच्या वेशभूषेवरून असं समजतं की ते म्हणजे वनवासाकडे निघालेले आहेत आणि ते राजा दशरथ यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. या प्रसंगात असं दिसतंय की प्रभू श्रीरामांना परशुराम भगवान सुद्धा भेटतील. बरेच प्रसंग या टीजर मध्ये दाखवले गेलेले आहेत, पण एक अगदी हायलाइट म्हणू शकतो या टीजरची, ज्यामध्ये रावणाची भूमिका साकारलेला यश याची एंट्री होते आणि रावण तो त्याच्या पुष्पक विमानामध्ये उभा आहे आणि समोर पाहतोय. सिनेमाबद्दल बऱ्याच लोकांच्या मिश्र रिॲक्शन्स आहेत. आता या सिनेमासाठी जे बजेट निर्मात्यांनी सांगितलेलं आहे ते आहे 4,000 कोटी रुपये. त्यानुसार प्रेक्षकांच्या अपेक्षा पण आहेत या चित्रपटाबद्दल. चित्रपटाचं चित्रीकरण प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यातील फिल्म सिटी मध्ये झालेलं आहे आणि यामध्ये बऱ्याच VFX आणि CGI टेक्नॉलॉजीचा वापर झालेला आहे. प्रदर्शन म्हणजे रिलीज कधी होईल तर पहिला भाग हा चित्रपट 2 भागात रिलीज केला जाईल. पहिला भाग ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2026 म्हणजे याच वर्षी दिवाळीच्या दरम्यान हा रिलीज केला जाईल आणि दुसरा भाग पुढील वर्षी 2027 दिवाळीमध्ये रिलीज केला जाईल. आता यामध्ये ऑस्कर विजेते संगीतकार हॅन्स झिमर आणि AR रहमान या दोघांनी यामध्ये संगीत दिलेलं आहे आणि हा चित्रपट पूर्णपणे IMAX फॉर्मॅट मध्ये शूट केलेला आहे. ही होती रामायण या चित्रपटाची पूर्ण माहिती. आता हा चित्रपट दिवाळीमध्ये यावर्षी येणार आहे. त्या अगोदरच बरेचसे टीजर निर्माते रिलीज करतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रामायणाबद्दल तुम्ही उत्सुक असाल तर कमेंट मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
धन्यवाद.